आजच्या प्रयोगाचे नाव आहे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी किट अर्थात स्थिर विद्युत किट. या प्रयोगाचा उद्देश असा की स्टॅटिक म्हणजे स्थिर म्हणजे न हलणारा, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे स्थिर विद्युत म्हणजे न हलणारा विद्युत भार. हा भार न कळत कोणत्याही वस्तूवर साठतो, जसं उदाहरणार्थ पाईप, रबर, पण तो आपल्याला दिसत नाही, तो अदृश्य असतो. जेव्हा आपण त्याला स्पर्श करतो तेव्हा आपल्याला छोटासा झटका लागतो, तो असतो या स्थिर विद्युतमुळेच. या प्रयोगाचा उद्देश म्हणजे या संकल्पनेचा अभ्यास करणे. नमस्कार मित्रांनो, मी माय सायन्स लॅब तर्फे मंगेश. तर जाणून घेऊया या प्रयोगाचा सिद्धांत. या प्रयोगाचा सिद्धांत असा की घर्षणामुळे वस्तूंवर स्थिर विद्युत भार निर्माण होतो. हा भार दोन प्रकारचा असतो, एक धनात्मक, दुसरा ऋणात्मक. जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवर घासल्या जाते तेव्हा इलेक्ट्रॉन्स एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर जातात. जे समान भाग असतात किंवा धनात्मक असतात किंवा विरुद्ध असतात, विरुद्ध हे एकमेकांकडे आकर्षित होतात आणि जे समान असतात ते एकमेकांपासून दूर ढकलल्या जातात. आता जाणून घेऊया या प्रयोगाला लागणारे साहित्य. ते म्हणजे प्लास्टिक ग्लास, फुगा, अल्युमिनियम फाईल, EVA शीट, सँड पेपर आणि एक तांब्याचा तार. चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपले साहित्य टेबलवर या प्रकारे मांडून घ्यायचे. त्यानंतर हा तांब्याचा तार घ्यायचा, याला ओपन करायचं आणि याचे दोन्ही टोकं या सँड पेपरने घासून घ्यायचे. त्यानंतर याचं एक टोक या EVA शीट मधून अंदर घालून घ्यायचं आणि याला यू शेप देऊन द्यायचा आणि बाकीचा तार आपल्याला गुंडून घ्यायचा. तर ते आपण गुंडून घेऊया, गुंडाळी तयार करूया याची. या प्रकारे आपल्याला सगळं गुंडाळून घ्यायचं. तर असा कॉईल तयार होईल. याला आपण थोडा याला हे करून टाकूया, हे ठेवूया थोडा वेळ बाजूला. त्यानंतर हे अल्युमिनियम फॉईल घ्यायचे आपल्याला, याला दोन तुकड्यामध्ये करायचे. आपण याला दोन तुकड्यामध्ये व्यवस्थित करून घेऊ. या प्रकारे याचे प्लेट बनवून घेऊया. त्यानंतर ह्या दोन प्लेट आपल्याला की जो आपण इथे तयार केलेला आहे यामध्ये दोन्ही ऑइल फसवायचे. हे या प्रकारे तयार होईल. त्यानंतर हे आपल्याला फसवायचं यामध्ये. या प्रकारे फसवून घेतला आपण. त्यानंतर हा फुगा आपल्याला फुगवून घ्यायचा. या प्रकारे आपल्याला हा फुगवून घ्यायचा. त्यानंतर याला आपल्याला डोक्यावर किंवा उलनच्या कपड्यावर घासायचं. आपण डोक्यावर घासूया केसांवर. त्यानंतर या ताराजवळ न्यायचा. तर तुम्ही बघू शकता की याच्यातले जे अल्युमिनियम कॉईल आहे ते एकमेकांपासून दूर चालले आहे. हे अल्युमिनियमचे फाईल थोडे दूर दूर चालले आहे. बघा आता इथे काय घडले. आपल्याला ठाऊक आहे की स्थिर विद्युत हे कणांवरील भारावर डिपेंड आहे. भार हे दोन प्रकारचे असतात, एक धनात्मक म्हणजे प्रोटॉन्स आणि दुसरं ऋणात्मक म्हणजे इलेक्ट्रॉन्स. जेव्हा आपण कोणतीही वस्तू एकमेकांवर घासतो तेव्हा त्याच्यावर इलेक्ट्रॉन्स किंवा प्रोटॉन्स तयार होतात. हे सारखे प्रोटॉन्स म्हणजे धनात्मक सारखे धनात्मक जवळ आले तर हे एकमेकांना दूर ढकलतात आणि विरुद्ध म्हणजे धनात्मक आणि ऋणात्मक जवळ आले तर हे एकमेकांना जवळ आकर्षित करतात. इथे तेच झाले आहे. जेव्हा आपण फुगा डोक्यावर घासतो तेव्हा त्यामध्ये समान म्हणजे ऋणात्मक भार तयार होतो आणि तो भार जेव्हा आपण या ताराला लावतो तो भार त्या तारांमधून त्या फॉईल पर्यंत जातो आणि हा भार सारखा असल्यामुळे ते दोन फॉईलचे प्लेट एकमेकांपासून दूर जातात. यातून आपण काय शिकलो? यातून आपण शिकलो की घर्षणामुळे स्थिर विद्युत निर्माण होते. दुसरं, सारखे भार हे एकमेकांना दूर ढकलतात आणि विरुद्ध भार हे एकमेकांना आकर्षित करतात. आता जाणून घेऊया याचे उपयोग.
याचा पहिला उपयोग म्हणजे फोटोकॉपियर मशीनमध्ये, दुसरा इलेक्ट्रोस्टॅटिक पेंटिंगमध्ये. या प्रयोगासंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता.